पंचांग वाचन करणारे त्यांनी केलं माझं डोकं भट्ट कोणी रावला तोच मी पूजा भट्ट समजले का? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही नानासुची चिरंजीवात वाटतं. आणि आता कसं बोलवस करायला जरा खाजवलं काय डोकं सर्व काही येतं कसे. अरे राम हरे कृष्ण. हो, पण आमच्याकडे काय काम आपलं? आणि देशमुखने बोलवतो भेटायला. डॅडीनी बोलवलं होतं भेटायला. अहो, पण डॅडी तर मीटिंगला गेले आहेत. यांना काही वेगळंच महत्वच नाही. अरे पांडुरंगा, आता माझे कसे होणार? हे बघा, तुमची कोणाकडे काही कामे असतील ते आधी आटपून या. डॅडी यायला थोडा वेळ लागेल. तू असे म्हणतोस? मग मी तसेच करतो. पहिल्याच्या कोकणाकडे जातो आणि त्याच्या घराची पायाभरणी करतो आणि त्या वाकड्यांचे 12 घालतो आणि त्या गाडीचे 7 घालतो आणि मग श्रीहरी श्रीहरी. आणि मग आमच्याकडे येत आहे, बरोबर ना? अरे नाही असेल का? त्या म्हाताऱ्याला बोलायचं तडपाड करतो. काय म्हणाले? तरी तसं नाही रे. त्या मुलाच्या मुलगीचा सामानाची पावती देतो आणि मग श्रीहरी श्रीहरी. आणि मग आमच्याकडे येत आहे आता तरी, बरोबर ना? अरे नाही श्रीहरी का? हे बघा, तुम्ही सर्वांची श्राद्ध 10वे 12वे 13वे काय घालायचे ते घाला, सगळ्या विधी पूर्ण करा, पण प्लीज माझा वेळ वाया करू नका. अरे काय चिडतो कशाला? म्हणजे काय वेगळं बोलतोय काय? बरं बरं, तुम्हाला चहा वगैरे? चहा? आणि मला हो हो, तुम्हालाच. नको रे सिंचा. अरे चहाचा आणि माझा 40 आकडा आहे. कसे? हे राम हरे कृष्ण. हो, पण लोकांचा 36 आकडा असतो आणि तुमचा 40 आकडा कसा काय? अरे माझा शुभचा प्रॉब्लेम आहे ना. कसं त्या डॉक्टरने सांगितलंय. अरे म्हणून मी चहाच पित नाही. मी हरी हरी. अहो, पण 40 ऐवजी 36 आकडा कसा काय तुमचा? तुमचं कोडच आहे बघा हे. कोड म्हणे कोड. अरे या बसले लोकांच्यात आणि माझ्यात फरक आहे ना. हे समजण्यासाठी मी असं म्हणालो 36 ऐवजी 40 आकडा वापरतो. कसे? अरे राम हरे कृष्ण. अरे तुझ्यावर बोलत आहे गोष्ट. अरे हे म्हणायचं नानांच्या घराची पायाभरणी केली असती. उशीर. बरं बरं, तुला काय जाऊन येतो. हो हो, जाऊन या, तुम्हाला कोणीच अडवलंय नाही. हो हो. काय कटकट आली होती. अरे मानव मानव. हो, आता काय आहे तुमचं? काय म्हणजे मी आल्याचे सांग. हो, सांगतो. हो काय म्हणजे पूजा भट आल्याचे सांग. हो, पूजा भट आल्याचे सांगतो. निघा आता तुम्ही. अरे मानव मानव. हो, आता काय झालं? अरे नाही म्हणजे मी आल्याचे सांग. हो, सांगतो. अरे चंदू बोलायला सांगशील. हो, सांगतो म्हणजे ना. या या तुम्ही आता. या भाट्याने माझा एवढा वेळ झाला, सगळे डान्स प्रॅक्टिसची वाट लावून टाकली. हा पार्क म्हणजे नेहमी बिझी. कधी लवकर जायचं म्हटलं तर बरं दे, आधी आपणच आपली डान्स प्रॅक्टिस करून घेऊया. चला, आधी आपण आपली तयारी करूया. आवडीला नाही बरोबर. अजून कसं आला नाही हा? लवकर येतो म्हणाला. साधा एक
एक फोन सुद्धा केला नाही. मला वाटतं. हॅलो हॅलो प्रणव. प्रिया हॅलो 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 कोण बोलतोय? हॅलो प्रियकराची वाट बघतेस की माझी? हॅलो हॅलो प्रिया मी फक्त तुझा आणि फक्त तुझा प्रिया. आय लव हॅलो 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 कोणाचा फोन असेल हा? काहीच कळत नाही. थांब पोरी. आणि इथं? होय पोरी. अगं तुला पावस वाटलं म्हणून आलो भेटायला. बरं, हे बघा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. नको पोरी, पाणी वगैरे काही नको. तू जर माझं ऐकणार असशील तर जीवनही जाईल नाही तू. नाना, सांगा ना तुम्ही. तुम्हाला जे काय सांगायचंय ते ऐकायचं की नाही ते मी ठरवेन. पोरी पोरी माझ्या लाडके. अगं घरी चल तू. अरे लोक चालीतील हसतात मला. म्हणतात वयात आलेली पोर आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन राहते तरी त्याचं सुख दुःख या बापाला नाही म्हणून म्हणतो तू घरी चल. नाही नाना, हो मी त्या घरात येणार नाही आणि मला यावं सुद्धा वाटत नाही त्या घरात. अगं असं बोलू नको. या बापाचं आहे. हो हो मला त्या सावत्रपणाचा कंटाळा आलाय. अगं माझ्यासाठी चल. तुझ्या या निरागस बापासाठी चल. नाहीतरी तुझ्याशिवाय मला जवळ तसं कोणीच नाही म्हणून म्हणतोय तू घरी चल. नाही नाना, हो आता तुमच्या सुरकुतलेल्या मुलांचं सुखाने माझ्या जीवन नौकेला मार्ग दाखवायला समर्थ नाहीये. अगं पण लग्ना अगोदर तू इथं राहणार म्हणजे? हे बघा, तुम्ही माझी काळजी करू नका. मी अगदी सुखात जाईल. हे बघा, हाच प्रणव येईल. मग पूजा पण लवकरच मुहूर्त करून आमचं लग्न लावतो. अगं तरी पण लग्ना अगोदर इथं राहणार म्हणजे हा समाज हसेल मला. समाज? कसला समाज? आणि कुणी दिला त्या समाजाला अधिकार? त्या समाजातील लोकांच्या नीतीमध्ये वरून अगदी सगळं स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आतून मात्र फाटलेलं, मळलेलं, कुजलेलं. नाना, हो आपल्या घरात तुम्हाला काय मान आहे? पोरी शाळेत तुम्हाला राग येलो, पण वडील माणसं त्यांच्या जीवनातील विकृत सत्य आमच्यापासून लपवून ठेवतात. हो पण त्यांच्याने आमची कधी ना कधी दुसरी होते. हो आई आणि हर्ष तुम्हाला कशी वागणूक देतात पोरी. त्याला हो त्यातून पिंजऱ्यातून बाहेर पडले. मला माझ्या मनाप्रमाणे वागू द्या. पोरी अगं तुझं दुःख करतोय मला पण हे पितृमन तुझ्यासाठी तुटतंय ग. अगं ही मुंबई म्हणजे मायानगरी आहे. मायानगरी इथे मनुष्य हा माणूस असतो तो केवळ स्वप्नात. एरवी तो एका जखलेल्या यंत्रातील सूत्र केलाच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव तू. आजचं युग हे रामाचं नाही रावणाचं आहे. आणि या युगात रावण दुनियेला फसवण्यासाठी नाट्या नाट्यावर रामाचे मुकुट करून उभे आहेत. रावण हा एक राक्षस होता पण त्या दानवाने सीतामाईला अपवित्र केली नव्हती. तसा तुझा प्रणव माझ्या प्रणवावरती तुम्ही असा अविश्वास दाखवू नका.
अगं बाप आहे तुझा मी, काळजी वाटते तुझी. अगं जीवन विचार आहे, चित्र विचित्र आहे, जितकं सुंदर तितकं भयंकर. या समुद्राला ना ऐलती ना पैलती. या समुद्रात माणसाचे भक्ष होऊ पाहणारे मासे भरपूर आहेत, पण मनुष्य ज्याचे भक्ष होऊ शकेल असे 4 मासे थोडे थोडके नाही. तुझा मार्ग जर चुकला तर हो, माझा मार्ग चुकलाच तर त्या काळाच्या पूर्ण खबरात हल्लेले नाही पोरी नाही. पण त्या खरंच येणार नाही पोरी तुम्ही परत जा, तुम्ही परत जा. माझी जर आठवण आली ना तर मला भेटायला येईल. पोरी अगं सांभाळ स्वतःला. माझं प्रेम हे करुणेतून निर्माण झालं. सांभाळ. तू यावर विचार कर, विचार कर पोरी. स्वतःचाच भाऊ आपल्या बहिणीची विक्री करायला निघाला. शत्रूही देणार नाही असे दुःखाचे डोंगर. डोळे फुटले तरी समोर काहीही दिसणार नाही असा कोंगटणारा संभ्रम. त्याला मला माफ करा, माफ करा. मला भेटायला कशासाठी? माझ्यासाठी दूध पिते, मला विचारतेस कशासाठी? चला या देशमुख घराची धक्के राहण्यापेक्षा सांग त्याच्या वंचित. अरे नालायक माणसा,
माणसा रखेल म्हणताना तुझ्या तोंडाची आग कशा होत नाही रे? आणि बहिणीची विक्री करण्याचे विचार आहे ना तुझ्या मेंदूच्या चिंध्या कशा होत नाही? देशमुख घराण्याची रक्कम राहून हजगाव नटतेस हजवाय अरे गुंड प्रवृत्तीच्या माणसा माझ्या घरातून चालता हो. तुझं घर साला तुझं घर या देशमुखाचं घर तर या सौंदर्यावर भाडला तो ब्राह्मण देशमुख आता त्याने आपली इच्छा पूर्ण केली गेल सोडून पुन्हा तेव्हा बोल नाही मुळात प्रणव असं वागणारच नाही. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. विश्वास साला विश्वास साला याच विश्वासाचा विश्वासघातून कधी तळावाचा तळ गाठण्यापेक्षा चल चल त्याची राणी हो. हे बघा उगाच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस. कसाच अधिकार गाजवतोय मी काय उगाच भाऊ आहे तुझा भाऊ अरे भाऊ तुझ्यासारखे नसतात रे. भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणार्थ स्वतःचे प्राण देतात आणि तू पैशासाठी अरे अरे आपल्या बहिणीला त्या रॉकी बरोबर लग्न करायला लावत होता आणि त्याच्यावर तुझा व्यवहार मोडला. पुन्हा आता दुसरा कोणतरी जॉन. अरे तुला भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते रे मला. लाज मला त्याचं काहीच वाटणार नाही. आपल्याला फक्त पैसा काय फक्त पैसा बस बस झालं का? अरे आज मी इथून जेवढंच जाणार तुला नेताना कोण अडवतो ना हेच बघतो. मी येणार नाही. अरे सोड. या. सोड माझा हात. ए! वाचवा वाचवा. या चल. या. हय हय प्रियाचा हात सोड. ए! ठीक. हय प्रियाचा हात सोड. अरे सोड म्हणतोय ना. चला. ऐकल मला काहीतरी या बॅटने तुझी प्राण तू विकून टाकले. यामध्ये पडू नकोस. ही माझी बहीण आहे माझी. अरे ही तुझी बहीण होती. ती आता एक देशमुख घराण्याची होणारी सून आहे. तेव्हा तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. अरे सोड म्हणतोय तुला. सांगू पटत नाही तुला. आजपर्यंत आजची आजची शिकार तुम्ही सोडून घेतली नव्हती. ती चूक फक्त तू करतोय. त्याचे परिणाम चांगले होणार नाही. अरे चाले परिणामांना हा मानव देशमुख घाबरत नाही. तुला काय करायचं ते कर. तुझा सामना करायला मी केव्हाही तयार आहे. आता जातोच की. हा. साला कुत्ता भी अपनी गली में शेर होता है. साले बाल मी तेरा गेम बजाया ना. मेरा नाम भी हर्ष नहीं फक्त हर्ष. हर्ष हर्ष तुझा रुमाल स्वीकारलं. अरे हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. मानव मानव बरं झालं त्या चांगल्या मदतीतून सोडून तू उपकार केलेस माझ्यावर. अगं वेळे उपकारांची भाषा कसली करतेस तू? या देशमुख घराण्याची होणारी सून आहे. शिवाय माझ्या भावाची होणारी पत्नी आहे. अगं तू माझी मैत्रीण देखील आहे. तेव्हा तुझी इज्जत ती या देशमुख घराण्याची इज्जत. तेव्हा तुझं रक्षण करणं हे माझंच कर्तव्य आहे. हे बघ तू आता हर्षचा मुळीच विचार करू नको. तू या घरामध्ये एकदम सुरक्षित आहे. आतमध्ये जाऊन विश्रांती घे. काळजी नको करू. अरे यार हा पार कुठे राहिला? कभी आसान कभी मुश्किल अजब है प्यार की राहें मगर जो प्यार करते हैं कभी भरते
सविनय सादर करीत आहे एक आगळं वेगळं मनोरंजन. निर्मिती थिएटरच्या साहाय्यानं अभिनय आणि डान्सचा सुपर थरार. नाही प्रिय नाही, तू अशी माघारी जाऊ नकोस. प्रियतमा, आज या सर्व समाजाच्या नाकावर पाहिजे मी तुला बनवणार आहे. आणि अरे फार काय चालवलंय ते? अरे मी किती वेळ वाट पाहतोय तुझी. घात झाला, वाद भरला, बरबाद झालो मी. आई रे दैवा. अरे फार तू माझं डोकं खाऊ नकोस. अरे इथं माझं टेन्शन वाढत चाललंय. आणि तुला काय झालं? माझी रोहिणी रे. अरे कुठे गेली गडबडायला? गेली नाही आणि मेली सुद्धा नाही. तिचा बाप अरे लाजतोस काय? अरे लग्न ठरवतोय असं ती मला म्हणाली. अरे मग काय झालं? हा पण माझ्या बरोबर नाही. अरे मग कोणा बरोबर? त्या आईला. काय म्हणालास? अरे त्या सिद्धू बरोबर. अरे मग काय झालं? मनाने तर तू तुझीच राहणार आहे ना. ते मन घाल चोलीत. त्या आईला मी काय बसू चोलीत. रोहिणी, तुझ्या लग्नाचा विचार राहू दे बाजूला. आधी लग्नाच्या युवा रंगीत लाव. प्रियताई, इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न. आणि या गगड्याला युवा गंगेचे म्हणलं तू घरात तशी बाहेर आहे. आणि या तुझ्या भावाला वाचव प्रियताई. गनिमानी डाव साधला आणि आमच्या लगाम लावला. तू माझं डोकं खाऊ नकोस. चल लवकर. प्रियताई, माझ्या रोहिणीचं लग्न ठरवते तिचा बाप. तायडे प्लीज तिला समजव ना. बरं मी समजावते. सगळं ऐकलंय तुमचं बोलणं. पण हो, तुम्ही तुमच्या स्पर्धेची तयारी करा. हा काय? अगं तू असं म्हणतेस? मग चालेल. आमच्या ग्रुपचा फालुदा करायला ती कॉलेजची टवाल पोरं. पण आम्ही सुद्धा मर्द मराठी आहोत. मर्द मराठी. हो मराठी. बस असं भ्याड्यासारखं पळून जातात नाही. तायडे मी. आणि हा मला अशी काय धमाल करणार सर्वांना तक्कच करणार. हो लेट करण. आमचं असू द्या लेट करत. आम्ही तुमच्यापेक्षा लहानच आहोत. लहान. हो. अरे गाढवा, तुझ्या सोबतच्या मुलांची लग्न झाली. लग्न होऊन 2-2 पोरं खेळताय घरात. अरे कोणाचं म्हणजे काय? पलीकडच्या आलीतला बब्बू, तो निब्याच्या आलीतला विनया आणि कोपऱ्यातला दर्शा. या माईला 3 वर्षात 2-2 पोरं. दुसरं काही कामच नाही. आणि आम्ही एवढे लहानाची मोठी झालो. कुणी आमच्या लग्नाचा सुद्धा विचार करत नाही. प्रिया, हा तर गुडघ्याला बाशिंगच बांधून तयार आहे. ते पूजा भट आले की त्यांना सांगून याच्याच लग्नाचा पहिला मुहूर्त काढायला हवा बघ. अरे म्हणजे काय? आपण गुडघ्याला बाशिंगच बांधलाय. ताडे मी माझ्या लग्नात नाचणार. मी नवरा, रोहिणी नवरी आणि डीजे वर गाणे. देवा देवा माझ्यासारखी भाग्यवान अगदी मी सुखात आहे. हॅलो प्रिया. हॅलो ए प्रिया. हॅलो
वा चाले त्याला जाऊन पुढे नाव तरी सांगा. मला असं का त्रास देताय? हे बघ आपल्याला प्रकार झाला नाही होणार. मी काय केलं असं? हे बघ तुला सांगतोय फोन ठेवू नकोस. नाही म्हणजे जगास एकटीचाच वाटत खरं. नाही म्हणजे एकटीच आहेस ना. मग येऊ का मी? हा आपलं नाव तरी सांगा ना. मी फक्त तुझाच आणि फक्त तुझाच. ते येऊ का मी? कोणाला फोन करतोस हे माहितीये का तुला? ए तुझं घर आणि तुझी इज्जत वाचवतेस. वाचव वाचव तुझं घर आणि तुझी इज्जत वाचव. आता तुझी झुंज आहे ना ती फक्त एका वादळाशी, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या एका तुफान वादळाशी. हॅलो. कोण आहे हा माणूस? हा माझ्या इज्जतीवर आणि असं घरावर का उठलाय? नंबर माहिती आणि त्याला कसं माहित की मी इथे एकटीच आहे घरात म्हणून? कोण असेल हा? काहीच कळत नाही. प्रणव, मला ना कोणतरी फोन करून धमकावतोय. मी आता आलोय ना अजिबात घाबरू नको. आणि कसला विचार करू नकोस. I love you. प्रणव, हे काय करतोस? सोड बघू आधी. काय करतोस म्हणजे काय? तो प्रेम करतोय प्रेम. तो 5 दिवसांनी आज घरी आलोय. आणि कोणी पाहिलं का? शाळेला. अगं पाहिलं तर त्या कॉलेजच्या कट्ट्यावरची पोरं अगं भर दिवसा नको नको ते चाळे करतात. आणि आपण अकेले हम अकेले तुम जो मिले गए हम तो फिर क्या गम. तू मेरा दिल तू मेरी जान. I love you सुनबरी. आय लव्ह यू टू माझ्या राजा. तू अगदी माझ्या प्रेमात वेडा होऊन गेलाय. खरंच खरंच मी तुझ्या प्रेमात अगदी फार वेडा होऊन गेलो. अगं जिकडे तिकडे फक्त तू आणि तू. फाईल मध्ये तू. अगं गाडीमध्ये तू. फक्त तू आणि तू. खरंच? अगदी तुझ्या गळ्यासोबत. प्रणव, तुला आपल्या पहिल्या भेटीचे दिवस आठवतात? आठवतात ना. आपण पौर्णिमेला त्या समुद्रावर फिरायला गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून ते पृथ्वीपर्यंत अगदी सागरात देहाची सामिप्य करून जाण्याची वाटत होती. अगं सृष्टीचे ते मुक्त संगीत ऐकत आनंदाने मंत्रमुग्ध होऊन जागच्या जागी होऊन गेलो होतो आपण. प्रिया अगं मला सांग, पहिलं प्रेम असंच असतं का गं? होय रे माझ्या राजा. आणि हो की नाही, तुला ती माझी कल्पना सुद्धा किती आवडली होती ना.
बर्फाने नटलेली उंच उंच शिखरं आपल्यावर चौऱ्या गाडली. तिथं तारका यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारख्या वाजतील. अगं अशा ठिकाणी जायचं आपण. आणि मग दोघांनी आपली विमानात जवळ जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकून पाहायचं. आणि मग मी तुझं अगं मला सांग, या आपल्या अतिथीपणाची कल्पना पुण्या कवीला तरी सुचली असेल का? प्रणव, खरंच मी खूप सुखात आहे, खूप सुखात. आपल्याला ना जरा लवकरच लग्न करावं लागेल. अगं पण तू घाबरतेस कशाला? कारण म्हणजे तू आई, मी बाबा. मी खूप 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 आनंदात आहे. म्हणूनच आपल्याला लवकर लग्न करावं लागणार आहे. नकोस माझ्या राणी, आणि मनात आपली आता कसले विचार आणू नकोस. प्रणव, तू मला फसवणार तर नाहीस ना? हे वेडं माहिती. अगं असं तुला वाटलं तरी कसं? अगं जीवापाड प्रेम करतोय मी तुझ्यावर. तसं आहे, मी कुमारी आहे आणि आता आई होणार आहे. मातृत्व हा स्त्रीला मिळालेला सर्वश्रेष्ठ वर आहे. पण मला सांग, हा मला शास्त्र ठरणार नाही ना? अगं हे वेडा बाई, आता मनात असले कसले विचार आणू नकोस.
नाहीतर मी तुला माझ्या घरी घेऊन आलो असतो का ग? तसं नाही रे, तरी पण अगं ये वेडे, अगं तू मला पसंत आहेस, तू माझ्या डॅडींना पसंत आहेस. आता आपलं लग्न होणार, आपला विवाह होणार. खरंच खरंच आपलं लग्न होणार. विवाह, माझा विवाह, स्त्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला जाऊन मिळते. हे स्मरणीय वय. एका स्त्रीच्या उमरलेल्या सुगंधी जीवन पुष्पांची तिच्या सासरच्या माणसांमध्ये झालेले एक मधुर कुंपण, स्त्रीच्या जीवनातील एक मंगल संस्कार. विवाह म्हणजे तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते ना, असं आयुष्याच्या वाटेतील एक मोक्याचं ठिकाण. विक्रमाच्या सागरात सौंदर्याच्या सरितेचा आनंद आलिंगन, दोन तरुण मनांचं मधुर मिलन. प्रिया अगं मला सांग, या जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसतात तर माणसाचं आयुष्य कसं झालं असतं ग? नकळतीत वाळवंटासारखं झालं असतं. अरे राहुल ये बस. साहेब गाडी व्यवस्थित आणले, ब्रेकचं खाली केलंय. अरे बस राहुल, तुला किती वेळा सांगितलं की मला साहेब म्हणत जाऊ नको म्हणून. अरे मित्र आहेस तू माझा. चालायचं उगाच आपल्यामध्ये अंतर टाकण्याचा प्रयत्न करताय. राहुल, चहा देणार आहेस का? चहा चालेल. बरं बाई, आले. राहुल अरे तू बस इथे, मी जरा फ्रेश होऊन येतो. माझं मनात नाही आहे. परमेश्वरा, अरे माझ्या हातून अपराध करतोय. काय का तुम्ही कशाला केलं माझं? फक्त माझ्या संसारासाठी नाही, मला काही सुचत नाही आहे. फक्त पैशासाठी चाललाय काय माझं चालत नाही. भविष्यात मी कोणी बसलं नाही आहे. परमेश्वरा, झाल्याचं मला माफ कर रे. राहुल, राहुल, नाही ग, घरचं टेन्शन ग. मला सांग, आई वडील बरे आहेत ना? हो, सर्व बरे आहे. आणि तुझी बहीण? काय करणार बिचारी? तुमच्या स्थितीत आयुष्याच्या वाटेतील एक एक दिवस कष्ट निघाले होते. अगं डॉक्टर बनायचं स्वप्न होतं तिचं. नियतीने गाणं घातलं माझ्या स्नेहावर. म्हणजे स्नेहा? अगं प्रिया, तिच्यावर बलात्कार झाला का? हो प्रिया, बलात्कार करून न करता माणुसकीला काया माझा आशा तिच्या शरीरात जगता केला त्या रंगरंगे. माझी त्या पाचवी अत्याचाराची बळी ठरली ग. कोण होते ते मला
बायकोची नावं काही नाही तू, पण ज्या दिवशी नावं करतील त्या दिवशी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा समज. पोलीस केस वगैरे अगं पोलीस हुंड्याच्या पैशावर दामानं चोरते, अजूनही तपास चालू असंच सांगतायत. आणि माझी स्नेहा स्वतःच्या इच्छेवर लढत आहे, बाकी काही नाही. स्वतः माझ्यावर जास्त लावून ठेवू नकोस. अगं नाही ग, आता त्याची सवय झाली आहे. पण आपली दुःख दुसऱ्या सांगितलं हलकी होतात असं म्हणतात. खरंय तुझं. बरं तू बस. हे आहे. प्रणव, हे प्रणव, उठ रा, उठ. प्रणव कुठे आहे? प्रणव पेजूर कोल्हापूरला जाण्याची तयार होतोय. तू जाणारच का त्याच्यासोबत? नाही, ठीक आहे, तू घरी जा. डॅडी, अहो आपण कधी आला? आत्ता चालू आहे. बरं काय म्हणतोय तुमचा बिझनेस? सर्व काही व्यवस्थित चालू आहे ना? हो, सगळं काही व्यवस्थित आहे. अरे मग तो एमडी मला सारखा फोन का करतोय? प्रणवला समज द्या म्हणून. डॅडी, मी त्याच्याशी आपली भागीदारी सोडून टाकली. का? अरे काय केलं त्यानं? डॅडी तो मीटिंग मध्ये लेखवर लोकांना आपल्या विरुद्ध भडकावत होता. अरे पण एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी साधा कळवायचा दिला होतास मला. काही चुकीचा निर्णय घेतलाय असं मला तरी वाटत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो, आपल्या कंपनीमध्ये एक साधा भागीदार असून कंपनीतील सर्व सिस्टीम चुकीच्या आहेत. तुम्हाला कामगारांना योग्य तर न्याय मिळत नाही. ज्या सुविधा ज्या यंत्रणा तुम्हाला मिळायला हवे त्या मिळत नाही. त्यामुळे तुम्ही युनियन मधून आवाज उठून कंपनी विरुद्ध आंदोलन करा. हे सगळं योग्य आहे का? त्यापेक्षा हा असा पार्टनर आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्याऐवजी आहे ना अधोगतीचा मार्ग दाखवायला लागलाय. आणि म्हणूनच केलेला त्याच्याशी करार मोडून मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केलाय. छान. पण हे सगळं करणं, या जबाबदाऱ्या तुला एकट्याला पार पाडणं किती अवघड होणार आहे याची कल्पना आहे ना तुला? ठाऊक काय रेडी, पण आपण अगदी निर्धास्त राहा. सुरुवातीला थोडं अवजड जाईल, पण हा तुमचा सर्व बिझनेसचा डोलारा सांभाळायला मी समर्थ आहे. प्रणव, अरे शाबास प्रणव, शाबास. अरे आज मी खूप समाधानी आहे. अरे आज मला खात्री वाटू लागली, या देशमुख घराण्याचं नाव तू देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवशील. हो डॅडी, त्यासाठी मी अहोरात्र कष्ट घेईन आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्णत्वाला घेऊन जाईल. हो रे माझ्या राजा. आणि या तुझ्या मेहनतीत मीही तुला सहकार्य करेन. बरं, त्या प्रोजेक्ट रिपोर्टचं काय केलंयस? हो, घेतलेत ना. फक्त 2 रिपोर्ट मिळायचे बाकी आहेत, पण तुम्ही त्याची काही काळजी करू नका. प्रणव, ए प्रणव. हो डॅडी. नाही म्हणजे प्रियाचं काय करायचं ठरवलंयस? म्हणजे अहो मी काही समजलं नाही. अरे किती दिवस तिला अशी या घरात ठेवणार आहेस? हो डॅडी, हो तिचं आणि माझं प्रेम आहे एकमेकांवर. अहो लग्न करणार होता मी. काय? अरे तू शुद्धीवर तरी आहेस का? ज्या सारख्या श्रीमंत मुलांनी या अशा मुलीचा वापर करायचा आणि सोडून द्यायचं असतं. नाही डॅडी. अरे तिचा कसला एवढा विचार करतोस? काय बोलताय? अरे गरीब आहे ती, गरीब. त्यासाठी काही करेल. डॅडी, अहो ती गरीब असली म्हणून काय झालं? तर माझ्यावर प्रेम केलंय, माझ्या या पैशावर नाही. हे बघ, हा तुझा गैरसमज आहे, गैरसमज. आणि हा तुझा भ्रमाचा भोपळा एक दिवस फुटेल आणि पश्चाताप करून जीव द्यायची वेळ आहे तुझ्यावर. पश्चाताप करून जीव देण्याची वेळ आली तरी मी प्रियाची साथ कधीच सोडणार नाही. प्रणव,
मग हे घर माझ्या घर सोडावं लागेल. प्रेमासाठी मी ते करायला तयार आहे. नाही कणव, तू असं करू नकोस. अरे माझ्यामुळे तू असं वेड्यासारखं वागू नकोस. प्रिया, अरे अरे आम्ही गरीब माणसं तुमच्या पैशावरती डोळा ठेवून प्रेम करणार. बघा थांब प्रिया. कुठे चालली? तुझ्यापासून दूर, ह्या जगापासून कायमची दूर. नाही नाही अगं, तू अशी वेड्यासारखी वागू नकोस. जीवन हे माणसाची कधी कधी सौंदर्य अशी रंगपंचमी खेळ असे काही रंग उधळताना जीव अगदी उद्भरून जातो. प्रिया, हे बघ, रडण्यानं भवितव्य बदलत नसतं. परिस्थितीच्या आव्हानाला तोंड देणं हे आणि हेच तुझ्या नशिबी आहे. हे बघ, तिचा हात जोड जाऊ दे तिला. जगतो म्हणतात, पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेलाही मागं टाकावं लागतं. आणि जो इतरांसाठी जगतो ना, तोच खरा माणूस. हे तुझ्या उपदेशाचे डोक्यात ना. तुझ्या बापाला नको बाजूस. तिचा हात जोड जाऊ दे तिला. मी नाही सोडणार, कारण तसं मी तिला वचन दिलंय. लग्नाच्या आणाबागा घेतल्यात आम्ही. पण तू माझा हात सोड, मला जाऊ दे. हा प्रिया, अशी वेड्यासाठी वागू नकोस. तुझा जन्म काय फक्त दुःखात संच करण्यासाठी झालाय का ग? हो, त्यासाठीच झालाय. आणि आज या दुःखाचा अंत होणार आहे. म्हणजे अगं काय म्हणायचंय तुला? मनात एक विचार पक्का होतो, तो म्हणजे माझा मृत्यू. नाही प्रिया, सगळ्या जीवांच्या नातांना कायम संबंध करण्यासाठी मला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रिया, अशी वेड्यासारखी बोलू नकोस. मरणाप्राय मानसिक वेदनांना मरण देणारा मृत्यू. मला मृत्यू हवाय, मृत्यू हवाय. मला मृत्यू हवाय. प्रिया, कुठे चाललीस? खबरदार प्रणव, खबरदार. या घरातून एक पाऊल बाहेर टाकशील तर तिचा हात जोड जाऊ दे तिला. नाही सोडणार. सोड म्हणतोय ना. नाही. तू थांब इथं. अरे मी जाते. हा प्रिया, अगं तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. उद्या हा समाज पुढता म्हणून फुंकेल माझ्यावर. नाही प्रिया, उद्या हे लोक दगडाने ठेचून मारतील मला. हे लोक पण किती विचित्र आहेत ना. स्वाती ते नेहमी अगदी महती गातात, पण याच मातृत्वाला ते कधी कधी पापाची राजमुद्रा चढवतात. सामाजिक संकेतांच्या छिन्न विच्छिन्न अगदी करून सोडतात. मी कुमारी आहे आणि आता माता होणार आहे. मग हा समाज त्या मातृत्वाचं कसं काय स्वागत करेल? म्हणूनच मी या मृत्यूला मगरमिठी मारणार आहे. कसला समाज? कसल्या माणसाने मला हा समाज? कुणी दिले अधिकार या समाजाला? हे अधिकार म्हणजे वास्तवतेच्या पाठीवरचं भांडवलच नाही का? अगं जो त्याला पाप पाप म्हणतो त्याची पापाची आणि पुण्याची कल्पना सोयीची नाही का? आजपर्यंत किती आपल्याला या समाजाच्या निर्दयीपणामुळे विहिरी आणि नद्यांचा तळ गाठले. पण प्रिया तसं होणार नाही. चल आपण आता इथून निघून जाऊया. जा प्रणव, जा बिनधास्त जा. पण या जगात खूप काही चीज आहे ना, हे समजल्यावर परत माझ्या घरात भीक मागायला येऊ नकोस. नाही येणार. दादा येणार, कारण तुम्ही माझ्या गाडी राहिलेला नाही. होय कधी तुम्ही
पैशाच्या जोरावर माणसांची आत्मे विकत घेऊ पाहणारे श्रीमंत डॅडी देशमुख डॅडी देशमुख. चल प्रिया. अरे जानो सांगा तुझे आम्हाला नकोच पेढे. त्या डॅडीला द्या, त्यात खूप खुश होतील. शिव शिव शिव. ते खुश होणार. तुम्ही पेढे घ्या. हो आम्हाला नकोच पेढे. घेतल्याशिवाय सोडणार नाही. काहीतरी विचार. कसले ते पेढे? कसले म्हणजे लग्नाचे. कोणाचं लग्न? अरे महाशिवरात्रीचा मुहूर्त झालाय 12:50चा मुहूर्त. अहो पण कोणाचं लग्न? हे बघा आम्हाला आता उशीर होतोय. काय रे ऐकून तरी घ्या. हे भटा आता माझं डोकं खाऊ नकोस. मी कशाला डोकी खाऊ. अरे तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. तुझं आणि काय? तुझं आणि प्रियाचं लग्न ठरवलंय डॅडींनी. हे कुठे? आता मला तुमचं प्रेम बघायचं होतं. हे बघ वरवरचं प्रेम हे प्रेम नसतं. संकट काळात एकमेकांना आधार देणं हेच खरं प्रेम असतं. हे बघ अगं तूच माझ्या घरची बसली आहे. बरोबर आमच्या पण माया पडा. हो पडतो पडतो. कोण म्हणाली? या पेढा. बेडा घे. आगे तू बेडा. हे राम हरे कृष्ण. जाऊ दे होतो. आते घेऊन द्या. यांचं काय अरे करणार? ते बोलत नाही की काय? अरे सिंचा हा बेडा घे. मला मुलगा वगैरे झाला की अरे प्रिया आणि प्रणवचं लग्न ठरवलंय डॅडींनी. काय? मग सांगावं लागतं. अभिनंदन प्रणव. चल आता आपल्याला निघायला उशीर होतोय आपल्याला. डॅडी अहो येतो मी. जा बेटा जा. गाडी अहो नाही कुठे पाडत आहे. येतो मी. ये येतो. तुम्ही जा आणि विश्रांती घे. डॅडी नाटक मधलं छान केलं तू. बस काय म्हणजे गेले कुठे? अहो प्रणव गेलाय कोल्हापूरला. अच्छा आणि राहुलला तोडणार आहे त्याच्या रूमवर. बिचाराची बहीण आजारी आहे ना. काय करणार? पण तुम्ही मात्र छान केलं हो. हल्लीची पिढी चंद्रावरती वनभोजन करायला पाहिजे. हे आपण वाचलं या पिढीला पाळल्यातच पाहायला मिळतंय. हो परमेश्वराची कृपा दुसरं काय. बरं मला नाही का पेढा दिला. मग हो या आता. हे काका म्हणजे एक प्रकारचा पात्रच आहे. अरे वा 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 छान. येडे अप्रतिम आहेत आणि असणारच. आमच्या गुरुवांच्या मशिदी आहेत. नाही नाही काका या आता तुम्ही. दक्षिणा वगैरे हो लग्न लावला की देऊ की. या आता या. पांडुरंगा माणसं आहेत. नमस्कार देशमुख. नमस्कार. अरे एमडी ये ये बस. कोणाचा बघ विचार कोण कोणाचा
द्यायचा साहेब कोण ना प्रणव, मी जे काही केलं ना ते योग्य नाही केलं. कोण म्हणजे काय म्हणायचंय तुला? साहेब याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत, कारण तुम्ही मला बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन केलं ठिकाण का आणि आज या प्रणवने भागीदारी तोडली. हो ठाऊक आहे ते मला. देशमुख साहेब, तुमचा बिझनेस मी भरभराटीला आणलाय. मी माझी हुशारी, माझे चातुर्य पणाला लावून यशाच्या शिखरावर घेऊन गेलो आणि आता मला लाथाडताय. हे बघ, तो तुझा गैरसमज आहे, गैरसमज. अरे कंपनीमध्ये तू काय चालवलंस ना ते कळलंय मला. तेव्हा प्रणवने जे केलंय ना ते योग्यच केलंय. साहेब अजूनही विचार करा. हे बघ, मला विचार करायची गरज नाही, कारण आमच्यावर विश्वास दाखवून कामगारांना कंपनी विरुद्ध आंदोलन करा हे सांगायची मजा केली आहे तुझी. अहो कुणी सांगितलं आपल्याला? देशमुख साहेब, माझ्या विरुद्ध कुणीतरी कान फुलाय तुमचे. हे बघ, अरे कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायला हा देशमुख काय दूध खुळा नाहीये. पण मी म्हणतो, कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेणं म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून गेल्यासारखं आहे. तुम्ही वेळ दिली नाही. आपण या विषयावर पुन्हा चर्चा करूया. नाही, आता ते शक्य नाही, कारण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. देशमुख, हे मुलावर एवढा विश्वास ठेवू नकोस, कारण त्याने बिझनेसचा विशाल समुद्र पाहिलेला नाही. या सामन्यातून निघणाऱ्या धोकादायक लाटांचा सामना करणं तेवढं सोपं नाहीये. तेव्हा ही नौका किनाऱ्याला व्यवस्थित लावायची असेल ना, तर माझ्यासारख्या हुशार सारंगाची गरज आहे. काम नाही ते. अरे पण तोच सारंग जेव्हा ती नौका बुडवायला निघाला असेल ना, तेव्हा त्याला वेळीच त्या नौकेवर उतरावं लागतं. तेव्हा हे तुझं तत्वज्ञान आहे ना, तुझ्याच जवळ ठेव. वेळेला तुलाच उपयोगीला पडेल ते. अच्छा, तत्वज्ञान का? हो, तत्वज्ञान. जेव्हा तुझा हा बिझनेसचा डोलारा तन्मलीत झाला होता ना, तेव्हा मी सावरलाय तुम्हाला. आणि आता तुझा मुलगा बिझनेस मध्ये आल्यावर मला जिंकरलत. मला वाटलं होतं की तुम्ही तरी मला समजून घ्याल, पण व्यर्थ. एकाच मालिके म्हणण्यात. हे बघ, हे तुझं पोथी पुराण संपलं असेल ना, तर तू जाऊ शकतोस. अरे जाणार नाही, जाण्यासाठी आलेलो नाहीये. अरे जा ना, मलाही वेळ नाहीये, मला इतरही खूप काम आहेत. साहेब, पण कंपनीमध्ये शेअर्स मी गुंतवले, त्याचं काय? काढून घे. हे बघ, आम्हाला गरज नाही तुझ्या शेअरची. हो, मी काय करू त्या शेअरचं? अचानक मी रस्त्यावर येईन ना. याचा विचार तू खूप आधी करायला हवा होतास. आता तुझं काय करायचंय ते तूच ठरव. याचे परिणाम खूप वाईट होतील. हे बघ, परिणामाची पर्वा मला नाहीये. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, नाही म्हणजे आपण परत मीटिंगला बसूया, यातून मार्ग काढूया. मी सर्व काही विसरायला तयार आहे. नाही, आता ते कदापि शक्य नाहीये, कारण मी एकदा घेतलेला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेष असते आणि तो कोणीच पुसू शकत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अरे तू तुझं आत्मपरीक्षण कर. हो, म्हणजे तुझी चूक तुला कळेल. रे कंपनी ही दोघांची असते. एक असतो तो मालक आणि दुसरा असतो तो कामगार. जशी गरज मालकाला असते ना, तशीच कामगाराला सुद्धा. आणि तू, अरे तू पार्टनर असून सुद्धा गद्दार निघालास. गद्दार. अच्छा, म्हणजे मी गद्दार? हो, गद्दार. देशमुख, मी गद्दार? अरे मला वाटलं होतं की तू तरी मला समजून घेशील, पण नाही. तू तर मुलापेक्षा 150 निघालास. आता मला गप्प बसून चालणार नाही. जा रे, तुला काही करायचंय ते कर. तुला सर्व बाजूने तोंड द्यायला मी कुठेही कमी पडणार नाही. देशमुख, आज तुझ्यामुळे मला गुन्हेगारीकडे वळावं लागतंय. हाती शस्त्र घ्यावे लागणार, तर ते केवळ तुझ्यामुळे. हे बघ, अरे मुळातच गुंड तू. आणि कंपनी तुला तुझे तेच धंदे चालू होते. बस झालं. आता तुझ्या माझे संबंध संपले. हो, संपले.
तुझे हे घर उद्ध्वस्त केले. नाव नाही सांगणार एमडी म्हणून. बाय देशमुख.